मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या दौऱ्यावर आहेत। नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस मैदानात आहेत। चंद्रपूर गडचिरोलीमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभा आहे, तर तिकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अहिल्यानगर, लातूर आणि अकोलाच्या दौऱ्यावर आहेत। निवडणुकीच्या प्रचारासाठी शिंदे मैदानामध्ये उतरलेले आहेत। शेवगाव नगर परिषद निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे, तर उदगीरमध्ये दुपारी 12 वाजता त्यांची सभा होईल। हिवरखेडमधील जाहीर सभेला सुद्धा एकनाथ शिंदे संबोधित करणार आहे। तर तिकडे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड, कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहे। निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार मैदानामध्ये उतरलेले आहेत। माजलगाव, धारूर, मुरगुडमध्ये अजित पवारांची प्रचार सभा आहे। तर ही तीनही दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या तीनही नेत्यांच्या प्रचारांचा, सभांचा आज धडाका पाहायला मिळतोय। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभा, यासोबतच एकनाथ शिंदे सुद्धा प्रचार करतायत। अजित पवारांची देखील सभा आहे। भूषण शिंदे आमचे प्रतिनिधी जोडले जात आहेत, त्यांच्याकडे या तीनही सभांच्या संदर्भातली अधिकची अपडेट आपण घेऊयात। भूषण, आपण पाहतोय नगर परिषद आणि नगरपालिका निवडणुकींच्या अनुषंगाने प्रत्येक पक्षाच्या वतीने मोर्चे बांधणी केली जाते, जोरदार प्रचार केला जातोय। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अनेक ठिकाणी सभा आहे, त्यासोबतच एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या देखील सभा आहेत। नक्की शुभम, एकंदर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आता महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार हे निश्चित आहे आणि त्या अनुषंगाने या 2 डिसेंबर रोजी पार पडणाऱ्या निवडणुका आहेत आणि त्या अनुषंगाने हा शेवटचा वीकेंड आहे जो प्रचाराला मिळत आहे। त्यामुळे शनिवार रविवार हा संपूर्ण राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, ज्यामध्ये प्रचार सभांचा धडाका आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदर राज्याचे तिन्ही प्रमुख नेते हे आपल्या सभेसाठी आज व्यस्त असलेले पाहायला मिळत आहेत। एकंदर राज्याचे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चंद्रपूर आणि गडचिरोली इथे सभा पार पडणार आहे, तर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अहिल्यानगर, अकोला, लातूर या ठिकाणी सभा पार पडणार आहे। तर दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जे सभा आहेत त्या कोल्हापूर आणि बीड या जिल्ह्यामध्ये पार पडणार आहे। एकंदर या संपूर्ण 3 नेत्यांच्या सभा ज्या आहेत त्या पार पडणार आहेत। एकंदर तिन्ही नेते काय भाष्य करतात, काय आश्वासन देतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। मात्र शेवटचा वीकेंड आहे, शनिवार रविवारचा दिवस आहे आणि एकंदर यांचा धडाका पाहायला मिळत आहे, सभांचा धडाका पाहायला मिळत आहे। एकंदर या संपूर्ण निवडणुकीच्या अनुषंगाने आज नेमकं नागरिकांना, महाराष्ट्रातील जनतेला नेमकं काय आश्वासन मिळते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र 2 डिसेंबरच्या अनुषंगाने हा शेवटचा वीकेंड आहे, तो जास्त महत्त्वाचा प्रचारासाठी मानला जात आहे। शुभम, अगदी भूषण, महत्त्वाचे अपडेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सभांच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।